नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे अश्विनीज किचनमध्ये। आज आपण इथे ढाबा स्टाईल चिकन मसाला कसा बनवायचा तो पाहणार आहोत। बनवायला अगदी सोपा आहे, मोजले तर फक्त 10 ते 15 मिनिटांमध्ये बनवून तयार होतो आणि टेस्ट जर म्हणाल तर अगदी ढाबा स्टाईल आणि बनवायला फक्त घरगुती साहित्यात तयार होतो। चला मग कसा बनवायचा तो पाहूया। त्याच्यासाठी अर्धा किलो चिकन इथे स्वच्छ धुवून घ्यायचे आहे। त्याच्यामध्ये 2 ते 3 चमचे एवढी अद्रक लसूण पेस्ट टाकायची आहे। बरोबरच 2 चमचे मीठ टाकायचे आहे, 1 चमचा हळदी पावडर आणि कलरसाठी बेडगी मिरची पावडर आपल्याला इथे 2 चमचे टाकायचे आहे। त्याचबरोबर साधारण 2 चमचे एवढे धने पावडर टाकून घ्यायचे आहे आणि त्याचबरोबर आपल्याला इथे 1 चमचा दही टाकायचे आहे। लक्षात राहू द्या, दही फेटून घ्या आणि शक्यतो दही आंबट नसले पाहिजे। आता हे चिकनला व्यवस्थित चोळून घ्या। आता काही जण इथे तेलाचा वापर करतात, पण तुम्ही जर तेल कमी खात असाल तर वापर नाही केला तरी चालेल। आता मी पण इथे तेलाचा वापर केलेला नाही। जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही इथे तेल 2 चमचे घातले तरीही चालेल। आता हे मसाला लावल्यानंतर हे चिकन आपल्याला मॅरिनेट होण्यासाठी 1 तासासाठी ठेवायचे आहे। तोपर्यंत आपण पुढची प्रोसेस करून घेऊया। त्याच्यासाठी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवले। तेलामध्ये उभा चिरलेला एक छोटा कांदा टाकून घेतला। कांदा आपल्याला हलवत चांगला ब्राऊन कलर येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे। लक्षात राहू द्या, कांदा करपट झाला नाही पाहिजे, नाहीतर त्याचा करपट वास आपल्या भाजीला लागेल। त्यामुळे लक्षपूर्वक त्याला हलवत राहा। कांदा जर कच्चा राहिला तर त्याचा कच्चापणाही आपल्या भाजीला येईल, त्यामुळे कांदा हलका ब्राऊन होईपर्यंत चांगला परतायचा आहे। त्याच्यासाठी तुम्ही लक्षपूर्वक चांगले हलवत राहा। इथे कांद्याचा कलर बदलायला देखील सुरू झालेला आहे। मी आता तुम्हाला दाखवते की इथे हलका ब्राऊन झालेला आहे। या स्टेजला आपल्याला एका डिशमध्ये हा कांदा काढून घ्यायचा आहे। तेल मी इथे थोडे जास्तच टाकले होते, त्याच्यामुळे आपला कांदा चांगला फ्राय होतो। त्याच्यामुळे इथे तुम्ही कंजूसी करू नका। आता इथे आपला कांदा थंड होऊ द्या। थंड झाल्यानंतर कांदा एका मिक्सर जारमध्ये काढून घ्या। त्याच मिक्सर जारमध्ये आपल्याला 10-12 लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या आहेत, बरोबर 7-8 काजू घ्यायचे आहेत आणि 1 मोठा चमचा एवढं दही घेतले आहे मी। इथे तुम्ही तुमच्या क्वांटिटीनुसार कमी जास्त दही करा। अर्धे घेतले म्हणजेच अर्धा स्पून घेतला तरी चालेल। याची बारीक पेस्ट बनवून घेतली, याचा वापर आपण पुढे करणार आहोत। चला, जे तेलात मी कांदा तळलेला तेच तेलामध्ये मॅरिनेट झालेले चिकन टाकून घेतले। चिकन चारी बाजूने व्यवस्थित हलवून घ्यायचे। आता इथे आपले चिकन कढईला बिलकुल लागत नाही, दह्याचा वापर असल्यामुळे ते चिटकत नाही, पाणी सोडायला चालू होते। बरोबरच पावडर मसाले म्हणजेच 2 चमचे इथे धने पावडर, 1 चमचा लाल मिरची पावडर घेतली। बरोबरच इथे चिकन मसाला टाकून घेतला आणि व्यवस्थित मिक्स करून घेतले। इथे मसाला तुम्ही पाहू शकता किती छान मॅरिनेट झालेला आहे। शिवाय त्याला पाणी सुटायला पण चालू झालेले आहे। त्याच्यासाठी मी झाकण ठेवून 3 मिनिटं शिजवून घेतले। 3 मिनिटांमध्ये बऱ्यापैकी आपले चिकन शिजले जाते आणि त्याला पाणी सुटले जाते। या स्टेजला आपला जो बारीक केलेला मिक्सरमधला मसाला होता तो टाकून घ्यायचा आहे। याला व्यवस्थित मिक्स करायचे आहे। आता इथे लक्षात राहू द्या, जर तुम्हाला पूर्णतः चिकन मसालाच पाहिजे असेल, ग्रेव्ही नको असेल, तर तुम्ही इथे जी आता हे वरून पाणी टाकलेले आहे हे पाणी टाकू नका। जो मसाला टाकलेला आहे त्याच्यामध्ये शिजू द्या, म्हणजे तुम्हाला एकदम हॉटेल स्टाईल पाहिजे तसा मसाला बनवून तयार होईल। पण जर तुम्हाला हलकीशी ग्रेव्ही हवी असेल तर थोडेसे पाणी टाका आणि त्याच्यामध्ये शिजू द्या। इथे पाहू शकता तुम्ही मसाला छान शिजलेला आहे आणि आपली ग्रेव्ही देखील छान शिजून तयार झालेली आहे। आता इथे आपला चिकन मसाला ढाबा स्टाईल बनवून अगदी रेडी झालेला आहे। आताही तुम्हाला चिकन मसाला कसा वाटला कमेंट्सद्वारे नक्की सांगा। आवडला